ठेवलं तिथे तिला लावून दिले थोडंसं ते मी आणि डोरमॅट इथे का अडकवले कारण का नाही इथे ती वॉकरनी येते ना, सो तिथे अडकते त्याच्यामुळे मी इथे अडकवून ठेवले. आणि ह्या पोरीला ठेवले आतमध्ये बिचारीला कारण का तिला फिरता येत नाही, मग त्याच्यामुळे आता कुकीला हे थोडं कॉम्प्रोमाइज करावं लागेल. बघताय कसं नाक काढून ठेवलं बाहेर तिने. हा शोनू बस टिकले आतमध्ये. आणि मी आता पटकन घासून घेते भांडी. पिल्लूचे बाबा गेलेत खाली थोडं दही दूध आणायला कारण का त्यांचा फास्टिंग आहे त्याच्यामुळे. सो आणि आज मी तुमच्या सोबत शेअर केलेली उपासाची बटाट्याची भाजी. सो नक्की बघा अगदी एंडपर्यंत. चला पटकन भांडी घासून घेते, बाकीची कामं करते. आणि आमची पिल्लू उठली आहे. आता 2 वाजले. 2 वाजता ही मुलगी उठली आहे कारण का ती सकाळी 8 वाजता झोपली कारण का रात्री ती 3 वाजता उठली. ती 8 वाजेपर्यंत खेळत होती आणि नंतर मग ती आता उठले. सो आता तिने दूध पिलं आहे त्याच्यामुळे तिला आता काय एवढ्यात जेवायला नाही देणार. ऑलमोस्ट 1-1.5 तासांनी देईल. 3पर्यंत तिला जेवायला देईल मी. आता तिला मी जेवायला देईल भरडी म्हणजे होममेड सॅलेक्स आहे ते देईल. त्याच्यामध्ये थोडं मखाने पावडर मिक्स करून देईल. आणि माझी पण अजून आंघोळ नाही झाली कारण का सॅटर्डे सो दीपकला सुट्टी असल्या कारणाने सगळं घरात स्लो चालू होतं. आता पिल्लूची आंघोळ झाली ना की मग मी आंघोळ करेल. मी ठरवलं थोडीशी जरा नॉर्मल क्लिनिंग करेल आणि मग आंघोळ करेल. तर चला पटकन कामं आवरून घेते. माझी घासून झालेत. आता पोटॅटो मी बॉईल केलेले ऑलरेडी मगाशीच. डाळ भातचा कुकर लावला आहे. रात्रीचं जेवण पण मी आताच करणार. आणि पिल्लूचे बॉटल चालले आणि पिल्लू खेळते. आणि हे बघा मी तिला खेळायला दिलेलं आणि या मुलीने काय करून टाकले. अशीच करते ही. सगळं असं खालीच पाडून ठेवते. एक्सरसाइज करायची जरूरतच नाही. डोक्याचे केस वगैरे असतात ना. खेळते. आणि इथे मी आता करते पिल्लूचं जेवण प्रिपेअर कारण का तिला आता भूक लागली. सो मी आता ही मखाने पावडर घेतले. ती मी टाकते ऑलमोस्ट अर्धा नाहीतर 1 चमचा. डिपेंड्स की जे मी तिला देते त्याच्या ड्रायफ्रूट्स आहेत की नाही. तर ह्याच्यात नव्हते सो मी ह्याच्यात अर्धा चम्मच मखाने पावडर टाकली. आणि आज मी तिला करते ओट्स करते तो त्याच्यामुळे मी ओट्स पावडर आहे ती 2 चम्मच टाकते. आणि मी ही ऑलरेडी प्रिपेअर करून घेतली आहे. ह्याला तुपामध्ये थोडंसं भाजलं आणि ग्राइंड केले. सो हे 2 चम्मच झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी रताळं टाकणार आहे कारण का तिला कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे. सो डॉक्टरांनी तिला रताळं डेली द्यायला सांगितलं आहे. सो तिला ते असं नॉर्मली आपण करतो आणि देतो प्युरी करून ते तिला आवडत नाही. मी तिला देऊन पण बघितलं पण ती जरा पण ते खात नाही. स्टार्टिंगला तिने खाल्लं थोडंफार 3-4 स्पून खाल्ले पण नंतर ती खूपच नाटक करायला लागली. मम्मीला विचारलं ती खात नाही आहे तर काय करू. तर मम्मी बोलली की तिचे जे जेवण असेल त्याच्यामध्ये मिक्स करून दे. सो मी हे तिला आता त्या दिवशी मी तिला नाचणीचं सत्व आहे ना त्याच्यामध्ये दिलेलं करून ते पण तिने आवडीने खाल्लं. आणि हे आज त्याला आज तिला मी हे सेकंड टाईम ओट्समध्ये देते. सो ती आज सेकंड टाईम हे खाईल. आणि आता मी ह्याच्यामध्ये दूध ॲड केलं. मी काय करते दुधामध्ये आधी त्याला हे करून घेते आणि नंतर मग हे करते. पण माझ्या ना ते स्किप झालं माइंडमधून कारण का जी मी भरडी करते ना ती मी तिला ना अशी नॉर्मली पाण्यामध्ये करून देते. सो माझ्या माइंडमध्ये तेच होतं. सो मी नंतर त्याला दूध ॲड केलं थोडंसं. आणि आता बघताय थोडंसं लिक्विडमध्ये झालं कारण का तिला मी सध्या प्युरी फॉर्ममध्येच देते. आणि हे रताळं आहे ते थोडंसं घेतले मी अर्धा पण नाही एकदम अर्ध्याहून कमी घेतलं आहे. आणि त्याचे मी आता छोटे छोटे असे पीसेस करते स्मॅश करते आणि ते ना लगेच शिजून पण जातं. सो आणि एकदम प्युरी फॉर्ममध्ये होतं. सो मी आता तिला हे असं बारीक केलं आहे अगदी आणि ते आता चांगलं मिक्स करेल आणि तिला भरवेल जेणेकरून तिच्या पोटात ओट्स पण जातील आणि ते रताळं पण जाईल डॉक्टरांनी सांगितले ते. आणि मी तिला डेली आता एक रताळं ॲपल नाही तर पायनॅपल असं देते. आणि रोज तिला सकाळी मनुक्यांचं पाणी देते सध्या तरी कारण का कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो आहे ना त्याच्यामुळे. डॉक्टरांनी औषध तर दिलं आहे तरी पण ते पण देते मी. आणि हे आता असं प्युरी फॉर्ममध्ये तयार झालं आहे. आणि आता मी हे तिला भरवेल. आणि आता वाजलेले ऑलमोस्ट तिचं पण खाऊन झालेलं आमचं पण खाऊन झालेलं. आम्ही आज बटाट्याची भाजी केलेली कारण का दीपकचा होता उपास.
सो ती तिथे सोफ्याला धरून ना उभी राहते आणि ती दमलेली आणि आता कशी बघत होती ती अगदी मान वर करून. सो मी ही व्हिडिओ केली. अगदी चिटकून बसली आहे सोफ्याला. अजून पण तिला असं नीट प्रॉपर बॅलन्स असा जमत नाही उभी राहिली की, पण ती प्रयत्न तर ती करते, खूप सारा प्रयत्न करते. सो आता हळूहळू ती हात सोडून पण ती उभी राहते, पण असं खूप टाईम नाही राहत. जसं की मुलं 4-5 मिनटं वगैरे असं राहू शकतात, तशी अजून नाही राहत. पण आता मला वाटतं 1 वीकमध्ये ती पूर्ण टोटली उभी राहील आणि धरून धरून ती चालते पण आता. सो हे तिला मी आता ना अशी मोठी मॅट तिची नॉर्मली आणि तिथे पुढे योगा मॅट केली आहे, टाकले, कारण का तिला मोठा स्पेस भेटेल. कारण का ना ती इकडून तिकडून सारखी हेच करत असते, म्हणून एका साईडला मॅट नव्हती. आणि नंतर मी आहे ना दोघं पण झोपल्यानंतर ना ही ब्रेडची स्वीट डिश केली. ह्याची रेसिपी आहे ना मी शॉर्ट स्पीडमध्ये टाकले, तर ती मी अपलोड करेल दुपारी 2 वाजता. सो तुम्हाला ह्याची रेसिपी बघायची असेल तर तुम्ही दुपारी 2 वाजता यूट्यूब शॉर्ट्सवर बघू शकता. अगदी मस्त रेसिपी होते. उरलेले जे आपल्याकडे ब्रेड्स असतात ना त्याच्याने अगदी 5 मिनटांमध्ये ही रेसिपी होऊन जाते. जास्त टाईम पण नाही लागत आणि जास्त कंटेंट पण नाही लागत आणि टेस्टला तर एकदम मस्त असते आणि एकदम थंड थंड खायला ना मस्त वाटतं. रात्रीचं जेवण झालं ना की ॲज अ स्वीट डिश. पिल्लू हे बघ पिल्लू हे बघ हॅलो हाय. तर आता आम्ही चाललो आहे खाली. एक मिनटं. खाली चाललो आहे असंच पिल्लूला थोडं नाचणीचं सत्व आणायचं आहे आणि एक मला प्लांट हवे ते घ्यायला चाललं आहे. आणि काल तुम्ही हे बुक बघितलेलं, आज त्या बुकची अवस्था बघा या पोरीने काय केलं. त्याचं पेज बघा, फाडून टाकलं. हा अशा आमच्या गब्दुलला. आता आम्ही चाललो आहे खाली आणि खेळते. मी चेंज करत होते म्हणून तिला दिलेलं तर तिने फाडून टाकलं. सो आता आम्ही चाललो खाली. पिल्लू आणि मी करते आता तिला रेडी पटपट, कारण का पिल्लूचे बाबा गेलेले मंदिरमध्ये आणि ते आल्यानंतर आम्हाला खाली जायचं होतं. कारण का थोडं पिल्लूला नाचणीचं सत्व आणि तिची औषधं संपलेली आणि मला ना एक प्लांट घ्यायचं होतं. ते किती दिवसापासून माझ्या माइंडमध्ये होतं की घेईल, पण नंतर म्हटलं की जाऊन दे, आत्ता नको, थोड्या दिवसांनी घेईल. पण माझ्या इथे कसं आहे ते पॉट्स प्लांट्स भरपूर आहेत आणि ना चिमण्यांना खूप खाऊन टाकतात. काय माहिती का, आता त्याच्यासाठी काहीतरी करावंच लागणार आहे. सो मी आज आम्ही ते घेऊन आलो. तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेल की कुठलं प्लांट घेतलं. रेडी शूज वगैरे घातलेत, कारण का खाली खूप मच्छर असतात आणि फुलक्या घातल्या, बाहेर थंडी असते म्हणून. आणि जरा ही केस आहेत ना ती जोरी काय जिभेला माझ्या झालंय की जरा हे झालेत, कारण का मी 2 पोनी बांधलेले आता. आणि खाली जायचं तर तिला कॅप घालावी लागेल, म्हणजे टोपरं घालावं लागेल. सो तिथे केस तशी झालेत आणि आता क्लिप लावलं तर टोपरं घातलं तर एवढं काय समजणार नाही. सो हे घालते तिला मी आत्ता. खाली जाऊ तेव्हाच घालू, कारण का ती घालून देणार नाही. हसते बघा कशी. सो चला आता पिल्लूचे बाबा फोन करतील मग तेव्हा आम्ही खाली जाऊ. कशी दिसते आमची पिल्लू नक्की सांगा. कशा खेळते बघा आमच्या पिल्लू. काय नुसती पेज पलटते आणि फाडून ठेवल्या आणि गोळा करून एका साईडला. Is that you? Yes, yes, yes. हा तर मला एक कमेंट आलेली की तुम्ही पिल्लू आणि म्हणजे व्हिडिओ कॉल कसा चालू करता. सो मी ज्या फोनवरून व्हिडिओ शूट करते तो फोन माझ्याकडे असतो. हा फोन दिसतोय तो मी इथे लावून देते ह्या ट्रायपॉडला. आणि अजून एक फोन आहे पिल्लूच्या बाबांचा. सो ह्या फोनला मी व्हॉट्सअप कॉल करते पिल्लूच्या बाबाच्या फोनवरून. मग तो व्हॉट्सअप कॉल ह्याला रिसीव करते आणि तो पण तिथे रिसीव होतो. मग हा पण कॉल म्यूट करते आणि पिल्लूच्या बाबांच्या फोनवरचा पण कॉल म्यूट करते. त्याच्यामुळे
मी जरी काय काम करत असले ना तरी त्या फोनमधून आवाज बाहेर येणार नाही. सो दोन्ही पण फोन मी म्यूटवर टाकते आणि इथे एक लावून ठेवते आणि इथे पिल्लूचे बाबा आणि पिल्लू झोपतात बेडवरती. सो इथून मला हे सगळं दिसतं इकडचं. आणि मी काम करत असते तर मी त्या फ्रीजवरती फोन ठेवून देते जेणेकरून मला दिसावं. आणि हा डोअर आहे तो मी लावून घेते जेणेकरून मी काय करत असलं तर आवाज जाऊ नये म्हणून. अशा प्रकारे मी त्या 3 फोनचा यूज करते. एक फोन माझा ॲज अ माणूस म्हणून यूज होतो. झालं हिचं पुस्तक फाडून केवढे तुकडे केल्याने बघा. आणि मी घेत होती तर रडत होती आणि आता ती मला घ्यायला सांगते. कंटाळली फाडून पुस्तक. आता जातोय खाली. अजून पिल्लूचे बाबा आले पण नाही आहेत खाली. आणि हिला तिची झाली चालू. आणि खालून आल्यावर मी करत होती पनीरची भुर्जी. ऑलमोस्ट सगळं जेवण माझं दुपारीच झालेलं. सो त्याच्यामुळे बाकीचं जेवण मला करायचं नव्हतं. फक्त भाजीमध्ये हे होतं की काय करायचं काय नाही. सो नंतर मग ठरवलं पनीरची भुर्जीच करते. मग सो तेल घेतलं, त्याच्यामध्ये राई जिरं टाकलं, अद्रक लसूणची पेस्ट, आपला कांदा टाकले 2, अगदी त्यांना नीट सॉफ्ट होईपर्यंत परतून घेतलं. आणि एका साईडला येते मी चीज किसून ठेवते. चीज किसलेलं टाकते. काय काय जण चीज बोलते पनीर किसलेलं टाकते. काय काय जणांना असं त्याला हाताने स्मॅश करतात आणि टाकतात. पण जे किसून टाकतात ना ते एकदम चांगलं लागतं आणि दिसायला पण ते चांगलं दिसतं. आणि जेव्हा मी पनीर हे करते ना तेव्हा आमची कुकी येते. तिला पनीर खूप सारं आवडतं. सो आणि नंतर ते कांदा फ्राय झाल्यानंतर मी टाकला टोमॅटो पण मी अगदी 2-3 मिनटं सॉफ्ट होण्यासाठी सोडून देईल. आणि ते सॉफ्ट झाले की नंतर आपले जे घरचे मसाले असतात नॉर्मली ते टाकणार आहे मी. आणि कुकी तर तिथेच उभी आहे, तुम्हाला दिसत असेल छोट्याशा ह्याच्यामध्ये. मग तिला थोडंसं पनीर दिलं आणि मग नंतर ती गेली. तोपर्यंत ती तिथेच उभी होती. सो मी आता घरचे मसाले टाकते. लाल तिखट, धने पावडर, गरम मसाला आणि हळद. त्याला अगदी परत नीट एकत्र करून घेणार आहे. आणि हे जे किसलेलं पनीर होतं ते टाकून देणार आहे. आणि थोडंसं मीठ टाकेल. कोथिंबीर माझ्याकडे नव्हती, आज घेणार होती पण म्हटलं उद्या मार्केट आहे तर कशाला अजून एक्स्ट्रा 10 रुपये घालवा. कारण का मार्केटमध्ये कमी भेटतं आणि नॉर्मली असं दुकानात घेतलं तर ती 20 रुपयाला भेटेल आणि मार्केटमधून घेतलं की 10 रुपीजला भेटेल. एकच दिवसाचा प्रश्न होता. सो मी घेतलं नाही. आणि आता मी करते पिल्लूचं जेवण. हे तिला मूगडाळ आणि राईस मिक्स करून कुकरला लावलेलं. आणि आता मी देते तडका. सो तडक्यासाठी मी घेतलेले तूप. तुपामध्ये मी टाकते हिंग थोडंसं, अगदी थोडंसं टाकते, जास्त नाही टाकत. आणि तिला असं तडकावाला दिलं ना कीच ती खाते. असं नॉर्मल तिला आपण तूप टाकून दिलं किंवा असं काय तर ती नाही खात. सो एवढं थोडंसं हिंग टाकलं. आणि आता थोडंसं जिरे पावडर टाकणार. आणि मग त्याच्यानंतर ही आपली जी खिचडी केलेली ती टाकून देणार. आणि त्याला थोडा वेळ 2-3 मिनटं अशी गरम करणार आणि थोडीशी स्मॅश करणार कारण का थोडंसं हार्ड राहतं ते. सो हे मी तिला असं नेहमी बनवते. मी कुठलंही तिचं जेवण असं शिजवलं की डाळ भात म्हणा किंवा खिचडी म्हणा, व्हेजिटेबल खिचडी, नॉर्मली मी कसं करते कुकरमध्ये शिजवून घेते आणि मग नंतरच तडका देते. तो जरा फ्लेवर असतो ना तडक्याचा तो राईसमध्ये येतो. आपल्याला पण तडक्याचा फ्लेवर कसा असलं की आपण जेवण मस्त खातो. सेम तिचं पण तसंच आहे. तडकावाला जेवण ना अगदी ती आवडीने खाते. जर तुम्ही तडका नाही मारला, नुसतं तुपामध्ये शिजवलं, त्याच्यामध्ये जिरा आणि हिंग पावडर टाकून दिलं ना तर ती नाही खात. पण जेव्हा तिला आपण तडका मारणार ना त्यानंतरच ती खाते. मी कधी कधी हळद पण ॲड करते थोडीशी, पण मी आज हळद ॲड नाही केली. नाही तर तुम्ही हळद पण ॲड करू शकता. आणि आता हळूहळू ना मी तिला थोडेसे स्पायसेस देण्यासाठी स्टार्ट करेल. आणि सगळं मी किचन आवरत होती तर पिल्लूचे बाबा आहेत ना, पिल्लूचे फोटो काढत होते म्हणून मी ही गपचूप जाऊन व्हिडिओ केलेली. ती उभी राहिलेली ना, उभी राहते ना ती पण अगदी स्टाईलबाजमध्येच उभी राहते. सो ते फोटो काढत होते. आणि हे मी पिल्लूला आज आम्ही नाचणीचं सत्व आणलं. ह्याच्यामध्ये ना खूप सारे फ्लेवर असतात. आज मी तिला ड्रायफ्रूट्सवाला आणले. नेहमी मी तिला मँगोचं आणते. असे भरपूर सारे त्यांच्याकडे फ्लेवर्स असतात. आता मला एक्झॅक्ट आठवत नाही किती फ्लेवर्स होते. आणि त्याची बॉटल आता स्टॅरिलायझेशनसाठी सोडलेली. आणि इथे तुम्ही बघताय की ती कशी उभी राहत होते. हेच तिचे बाबा व्हिडिओ करत होते. सो मी इथे अटॅच केलं. म्हटलं काय बाबा व्हिडिओ ॲड करत होते ते पण तुम्हाला दाखवेल. सो बाबा इथे तिचे असे व्हिडिओ आणि फोटो त्यांनी क्लिक केलेले. सो मी हे इथे असे ॲड केलेत. आणि जेव्हा ती अशी उभी राहते ना तेव्हा असं वाटतं की ती छोटीशी डॉल उभी राहिली खेळण्यामधली. कारण की एवढंसं छोटंसं मुलगं उभं राहिलं नाही की एकदम वेगळंच वाटतं की बाबा बावली उभी राहिली किंवा काय. आणि मस्तपैकी ती पण
पण उभे राहून तिची गाणी एन्जॉय करत होती. मी मोस्टली करून हल्ली ना तिला गाणी दाखवत नाही आहे. थोडंसं स्पार्क ॲबिलिटी आणि एक आहे मिस रांचल तिचं दाखवते, कारण का ते त्याच्याने ना मुलं बोलायला शिकतात किंवा त्यांना वर्ड्सचं नॉलेज भेटतं, प्रोडक्टचं नॉलेज भेटतं की ह्याला काय बोलतात त्याला काय बोलतात. ॲटलिस्ट ते तरी तिथे मन लावून बघते. सो मी तिला ते लावून दिलेलं, ते ती अगदी आवडीने बघते. आणि त्याच्यानंतर तिचं चाललंच होतं खेळणं. हॅलो, तर हाय, आजचा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत